स्वामी समर्थ मित्रांनो, दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 18:08 ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 आहे. पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार 26 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं. त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे. ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. यामुळेच लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 ते 8:54 आहे. या काळात तुम्ही उपवास सोडून पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे. महाशिवरात्री उपवासाचे नियम. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकता. उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांनी काही कारणास्तव फलाहार व उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते. शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून मनोभावे फक्त पूजा करा. मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन करायचे टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करणार नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवांची मनोभावे आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातले दुःख, संकटे नष्ट होतात. व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, काही जण फलाहार तर काही जण फराळ करून करतात. आपल्याला आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत करायचे आहे ते ठरवावे. दुसऱ्यांच्या हेवा करून व्रत करू नका. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंधव मिठाचा वापर करावा. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण, तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा, मंत्र, जप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे. त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे. ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा. केवळ पूजा करू नये. मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला या व्रताचे पूर्ण फळ मिळेल. गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा. नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजा विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालेल. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो. पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही.
तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका, परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचे असतील तर आधीच्या दिवशी धुवावे. यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धतुराचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनलेल्या मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा. उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा, मंत्रजाप केल्यास इच्छित फळ मिळते. त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्धजल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. त्यानंतर नित्याची देवपूजा करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते. ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला जातो. संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होते. भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान घाला. त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा. शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजे 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छानुसार करावे. भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका, कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते. केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका, कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे, अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकाचा तिलक लावू नये. त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसारच उपवास करा. उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ, डाळी आणि गहू यांपासून बनलेले पदार्थ खाणे टाळावे. पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नयेत. पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावर आहे. यात तुम्हाला काही बदल करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.